पिंजरा पिंजरा रे। वीर, झाली का गाडी नीट? आनंदी थांब ना जरा वेळ, मी बघतोय ना काय झालं ते. पण माझ्याकडे तेवढा वेळ. ठीक आहे, तू गाडी घेऊन मागणे, मी चालत पुढे जाते. एवढी काय घाई आहे तुला? 5 मिनिटं थांबू. तुला कळत नाहीये का माझ्याकडे वेळ नाहीये? मला बाबांची काळजी वाटते. आनंदी सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. मी एक काम करतो, गाडी इथेच ठेवतो, आपण चालत जाऊया दोघे. काय अक्का सगळी मंडळी जमली नाही. मला कळलं जे नागनाथने फोन करून सांगितलं मला. खूप वाईट झालं. काय करणार आपण? होणाऱ्या होत असतात गोष्टी, आपण काय टाळता येतं का? पण अशा कार्यामध्ये आपली का केलंस नागनाथ तू असं? आता सरस्वतीला थांबवणं साक्षात ब्रह्मदेवालाही शक्य होणार नाही. तेव्हा याला जेलमध्ये टाकण्यापेक्षा नारायणीला याच्या घरात प्रवेश मिळवून देण्यासाठी याचा उपयोग करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. विष्णू बस! विष्णू बस! आता जो काय असेल तो सोक्ष मोक्ष लावून टाकू याचा आजाद. हो, सोक्ष मोक्ष लावायचंय म्हणूनच सांगते, तात्याला माझ्या खोलीत घेऊन जा. आज काय बाहेर काय जीवन घ्यायचं तर काय फरक पडतो? ते तुला कळेलच. गोरख मला वाचव. अक्का माझा जीव घ्यायला निघाले रे. का काय झालंय काय नक्की? मला पण काही माहित नाही रे. तिने मला जीवे मारण्याची धमकी दिली. अरे उगाच नको त्याला पडत अडकवते ती. अरे पण असं कशाला वागेल अक्का? सांग बघू पटकन, काय केलंयस गोळ तो? आई शपथ, मी काही केलेलं नाहीये. अरे तुला कशा प्रकारे विचारू म्हणजे तू सगळं खरं सांगशील? बरं ते सगळं सोड, मला सांग अक्काचं काय म्हणणं आहे? अक्काला वाटते की मी दादाचा खून करण्याचा प्रयत्न केला. काय? माझ्या 2 दुखऱ्या जागा आहेत. एक माझा नवरा, दुसरी माझी मुलगी. माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केला असतो. तुझा जीव घ्यायला मला खूप आवडेल, पण फक्त एकाच कारणामुळे मी तुला जिवंत ठेवतेय, ते म्हणजे माझ्या मुलीचं सुख. असं काय करते अक्का? अगं नारायणी तुझी असली तरी हे माझ्या मुलीसारखीच आहे. तिला आता मी माझ्या बरोबर घेऊन जातो, बघतो तुला घरात घेताना कोण अडवत होती. जा. मला तो दुधाचा ग्लास सुद्धा हवाय. विष्णू,